वैजनाथ महाराज शिंगाव मग मला सांगा ऐकायचं तुमचं ते चला पुन्हा आपल्याला काय येईल झालं का बसा थोडं चेक का आपलं गाव लांब आहे. हाय, राहता या आम्ही बी तुमच्याच गावला जरा देवाचं दर्शन घ्या देवाला बोला जाऊ नका मला हरे हरे कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे गुरुवार अमृत हस्ती केली निर्वीर्यते शक्ती विशल्यन करी रघुपते ब्रह्मवचना पुरती राखिली ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, पवित्र पुण्यभूमी जढाळा दररोजची रामकथा आहे. रोजचे वाचक सूचक श्रोतेजन सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजचा भव्य दिव्य लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला योगायोग येण्याचा आम्हाला संधी मिळाली आणि समोर उपस्थित असणारे हरिभक्तपरायण रघुदेवजी जोशी महाराज त्यांच्या चरणी वंदन करून कथेला सुरुवात. प्रतिपाद्य विषय अशा प्रकारचा आहे. हनुमानजी भरतजींना कथा सांगतात. दुःखे आरंभला बहुत आणि आतुर बळीहा रामचंद्र अफाट बलवान आहे आणि बलवंताचा सामना करण्याचं सामर्थ्य नाही. त्यावेळेस रावण पिसाळला आणि पिसाळलेल्या रावणानं ब्रह्मशक्ती मारल्यानंतर लक्ष्मण पडला. लक्ष्मणावर आघात केलेल्या रावणाला पळवलं आणि लक्ष्मणाकडे प्रभू आल्यानंतर अमृत हस्ताचं स्पर्शन केलं आणि केली निर्वीर्यते. शक्ती निर्वीर्य करून टाकली. परंतु शक्ती कोणाची आहे? ब्रह्मदेवाची आहे. म्हणून संपवता आली नाही. कारण लक्ष्मण एक लेकरू आणि ब्रह्मदेव दुसरं लेकरू आहे. एका लेकराचं रक्षण करत असताना दुसऱ्या लेकराचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली आणि ब्रह्मदेवाच्या वरदानाचा मान राखला जाईल इतकाच शक्तीत जीव ठेवला. अशा प्रकारे हनुमानजी सांगतायत. ब्राह्मणाचा तिक्रार सावधान करी रघुत्तम आदरिला लौकिक धर्म बंधु उत्तम बुटवा जगाला आदर्श देणारे जगदीश परमात्मा प्रभू रामचंद्र ब्राह्मणाचा अतिक्रम करतच नाही. कारण ब्राह्मण आम्हास निजपूज्य हे स्वधर्माचा शिष्टाचार आहे महाराज. ब्राह्मणांना वंदन करणं प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. केलंच पाहिजे आणि ब्राह्मणांनी सुद्धा त्या कर्तव्या अनुरूप वर्तन केलं पाहिजे. बरोबर आहे. समाजाच्या अंतःकरणात आपल्याबद्दल सन्मान कायम राहील याची काळजी घेण्यासाठी झटलं पाहिजे. आज रघुदेव बघितलं की आमची डोके आपोआप त्यांच्या पायापाशी जातात. कारण जगणं तसं आहे. निष्कलंक जीवन आहे महाराज.
अनेक गायींचं पालन करतात, समाजाला शिस्त लावण्यासाठी रात्रंदिवस राबतात. कोणत्याच प्रकारचा अभिमान कधीच त्यांच्याकडे बघितल्यानंतर दिसत नाही. आणि कोणत्याही जातीचा रामभक्त असो त्याच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. अशी ब्राह्मण मंडळी जर झाली ना तर या घोर कलियुगात सुद्धा स्वधर्माची उंची वाढवण्यात आपल्याला अडचण येणार. आणि प्रत्येकाने विचार केला पाहिजे, ज्या अर्थी जगाचा बाप ब्राह्मणांच्या पाया पडतो मग आपल्याला माज येता कामा नाही बर का. काही जणांना हल्ली माज आलाय, ब्राह्मण म्हणलं की वर तोंड करून उलट बोलायला सुरुवात करतात, त्याची पायाकडून आलेली असते. प्रभू रामचंद्र ब्राह्मणाचा अतिक्रम करतच नाही, म्हणून आदरीला लौकिक धर्म बंधू उत्तम उठवावया असं सांगतात. बोलावणी सुसेन वज्राज, पुसता झाला रघुराज, वेगी उपाव सांग मज, बंधुराज उठवावया. होय, बंधू दुःखानं पडल्यानंतर लौकिक धर्म वैद्यराजाकडे जाणं सुषेणाला बोलवलं आणि उत्तम असणाऱ्या बंधूंना उठवण्यासाठी लोकाचाराचं आचरण प्रभू करतात. सुसेन वैद्य सुबुद्धी अनविना दिव्य औषधी, शक्ती वेदली हृदय संधी, ते त्रिशुद्धी विरहावया. हृदयाच्या ठिकाणी शक्तीचा भेद झालेला आहे. आणि सुषेणाला बोलवल्यानंतर त्यानं दिव्य औषधी सुचवल्या. होय, जय श्रीराम म्हणणारा डॉक्टर असेल तर रोगावर औषधी देतो, आणि जय श्रीराम म्हणणारा नसेल तर फक्त त्याचं लक्ष पेशंटच्या खिशाकडे असतं, खिशाकडे, शेताकडे. आणि लेकरं रस्त्यावर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत गोळ्या औषध पट्ट्या बंद करत. परंतु सुषेण वैद्यराज प्रभू रामचंद्राचे भक्त होते, दिव्य औषधी सुचवल्या आणि आम्हाला पाठवलं. बजरंग बली बोलतायत, सूर्य उदय नव्हता पहा, अनवौषधी समुदाव, म्हणवनी मज धाडी राम राम, महाबाबो पर्यसी. सूर्य उदयाला येण्याच्या अगोदर औषधी घेऊन जायचंय आणि त्यासाठी मला पाठवलंय भरता. लक्षात घ्या हो भरता. नवळखी औषधी भार, तेथेला गोपा हे गुसीर, मग डोंगर उपडी. अहो मी गडबडीनं लगबगीनं आलो, औषधी सापडतच नव्हत्या. त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान की जय. अख्खा डोंगर उपडला आणि निघालो. मार्गे जाता तोरान्वित, तब बादर नामांकित, देखून आलो येथा, तब अद्भुत देखील. आणि वाटेनं जात असताना प्रभू रामचंद्राचं नाम लिहिलेला बाण बघितला. होय, ज्याच्यावर नाव आहे त्याचा शब्द जीवनासाठी आज्ञा असली पाहिजे. काय असली पाहिजे? साधूचा अंकिला हरिभक्त. मायबाप लोखंडाच्या बाणावर राम नाव बघितलं, बाणाचं उल्लंघन नाही केलं, बरोबर आहे. अख्खी लंका बांधून घेऊन जायची ताकद असणारा बाणानं खाली येईल का? नामानं खाली आला. आणि खाली आल्यानंतर मात्र मला अद्भुत पाहायला मिळालं. ते काय? ऐका. राम रूपे भ्रमले चित,
बोल बोलिलो बहुत ते क्षमा कर रघुनाथ मरकट उद्धत विवेकी अहो भरता राम रूपानं चित्त भ्रमित झालं, कारण एकच रूप पाहतो आवडे निरंतर हेची धार तेच ध्यान वाटलं, राग आला नको ते बोललो रामा क्षमा करा. तुझा श्याम अत्यंत झाला विश्राम मने विसरलो गमन धर्म वा! सर्वाही सम रामसू एकाच ओवीत भरताच्या आश्रमाचं वर्णन सांगितलं महाराज. काय सर्वाही सम राम सुख. होय, जगाला सुख वाटण्याची अवकात फक्त संतांमध्ये आहे. संत सोडता बाकी सगळे जगाला फक्त दुःखच वाटतात. काय वाटतात? दुःखच वाटतात. येरती माईक आणि केवळ संत हरी घ्या कोणी, हरी घ्या कोणी, ऐता आला घर पुसवणे देव वाटतात त्यांना. संत म्हणावं भरता सर्वाही सम राम सुख, आणि सगळ्यांनाच राम देणारे तुम्ही आहात. आणि तुम्हाला बघितल्यानंतर इथून उठावं हे मात्र विसरलं. आता उठणं शक्य नाही. बजरंग बली बोलतायत. पक्षी सिद्धांत बोलता वेदांत सरस्वती चित्त भ्रमेत बृहस्पती देत वेडा बोला. होय, पक्षी सिद्धांत बोलत. होय, फड महाराज सिद्धांत काय आहे? सिद्धांत काय? प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. हा काय? पक्षी सिद्धांत. आणि तेने लाजिला वेदांत म्हणला. मी रिकाम्या गप्पा दुसऱ्याच मारायलो, मला जय श्रीराम म्हणायचं लक्षात नाही. तेने लाजिला सरस्वती चित्त भ्रमित, विद्येची देवता आणि बुद्धीचं दैवत प्रभु रामचंद्र आहेत. बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे. भरताच्या आश्रमातल्या प्रत्येकाची बुद्धी वैभवानं भरलेली बघितली. सरस्वतीचं चित्त चमत्कारलं. काय भाग्य या भरतानं सर्वांना दिलेला. एवढा अधिकार भरताचा आहे. सांडून सकळ मत्सर भरताश्रमी निरंतर वर्तती एकत्र श्री निर्वत्सर श्री राम नाम. सांडोनी सकळ मत्सर, सर्व प्रकारचा मत्सर सोडून. अहो, रामायणाचा नाद लागला ना तर माणूस जनावरांच्या सुद्धा अधिकारावर अतिक्रमण करत नाही. आणि रामायणाचा नाद नसणारा सख्खा भाऊ भावाचा अधिकार तिळभर सुद्धा ठेवत नाही. बरोबर आहे. आजकाल आमचे दोनच असतात, पण सुप्रीम कोर्टापर्यंत भांडाय जातात. का? जय श्रीराम म्हणायची अक्कल नाही, कोणासोबत नीट वागत नाही, कोणाचं नीट झालेलं जमत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये द्वेष असण्याचं एकच कारण आहे, नावासी भिन्मुख तो नर पापिया. प्रभु रामचंद्र माझे व्हावे ही भावना नसलेला जीव म्हणजे मूर्खाचं अधिष्ठान आणि हलकटाचं जग नाही महाराज. लक्षात घ्या. प्रत्येकाबद्दल द्वेष करणार,
कोणाचं चांगलं झालेलं त्याला पटत नाही, परंतु भरत आश्रमाच्या ठिकाणी सर्वाही सम राम सुख. त्याचा परिणाम काय? भरत आश्रमी निरंतर. राहू द्या बाप्पा, कथा नको उद्या एवढं कथा काय नको. सुरू आहे? काही नाही सांगा. भूते वर्तती एकत्र निर्मत्सर राम नामे. तुमचं काय सुरू आहे ते सांगा. आमचं जे आहे तेच असणार, बदल होत नाही. जातीवंत राम भक्त कोणाला आवडण्यासाठी बोलत नाही, फक्त जय श्रीराम वाचा. वर्णिता श्रीरामाचे गुण कपीस नाटवे. कपी पण हनुमान झाला मूर्छा, पण देहाचे भान विसरला. देहाचे भान विसरला. एकदा का रामाचं भान आठवलं की देहाचं भान विसरलं. देखोनी कपीची अवस्था परत वसंडला चित्ता. श्रीराम गुण किती ऐकता विस्मित चित्ता हो बोले. हनुमंतानं प्रभू रामचंद्राच्या कीर्तीचं वर्णन केलं. भरतजी आश्चर्यचकित झाले असं सांगतात. चित्तवृत्ती वाकाराची अंकीर्ती रामे मिळाली निश्चिती. ब्रह्मस्फूर्ती विसरला. भाई स्फूर्ती विसरला. कधी विसरते? मन बुद्धी चित्तवृत्ती. माणसाचं मन राम झालं पाहिजे. मन हे राम झाले. मन बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. वृत्ती प्रवृत्तीसी ग्रासोनी निवृत्तीसी आले. वृत्ती आणि अहंकाराची अहंकृती. होय, आम्हाला एकच गोष्टीचा नाद आहे. आम्ही फक्त राम भक्त. बाकीची ओळख सांगेल तो मूर्ख महाराज. एक लक्षात ठेवा, मी फक्त राम भक्त. याचा धरीण करीना पुले जतन. याला म्हणावं मन बुद्धी चित्तवृत्ती आणि अहंकाराची अहंकृती. रामे मिळाली निश्चिते. दादा, प्रत्येक शब्द रेकॉर्डिंग सुरू आहे. शब्दाच्या बाहेर, ओवीच्या बाहेर एकही शब्द जात नाही. कोणाला काय आक्षेप घ्यायचा आहे तो खाली उतरल्यानंतर घ्यायचा. तंतोतंत विश्लेषण असतं, पण कोणाला आवडेल त्याच्यासाठी बोलेल असं वाटत असेल तर ते डोक्यातलं काढून टाका. अंग झाले रोमांचित, वाचा झाले प्रेम सद्गदित. नेत्रे आनंदाश्रुस्रवत, भरत मूर्छित पडिला. रामायण ऐकलं, अंग त्या ठिकाणी रोमांचित झालं. वाचा प्रेम सद्गदित झाली आणि भरतजी धाडकन मूर्छित पडले. श्रवणे ऐकता श्रीरामचंद्र भरताला गली योग मुद्रा. विसरला तो निद्रा तंद्रा, कृपा रघुवीराची ऐसी. होय, श्रवणातून राम ऐकल्या बरोबर. होय, रामायण म्हणजे राम बरोबर. कानातून ऐकला की भरता लागली योग मुद्रा. ज्याच्या अहंकाराची अहंकृती राम झाली त्याला कानानं राम ऐकला की योग मुद्रा लागते. आणि ज्याची अहंकृती राम झाली नाही त्याला रामायणाच्या पहिल्या ओवीला निद्रा लागते. विनोदाचा विषय सोडा. भरता लागली योग मुद्रा आणि विसरला तो. निद्रा तंद्रा विसरणं ही कृपा रघुवीराची ऐसी. प्रभूच्या कृपेची पद्धत आहे. कथा आवडत असेल
तर समजावं प्रभू आपल्यावर प्रेम करतात. विसरला घर विसरला, दार विसरला, भरताच भरत पण विसरला, खुंटले बोल तुटला, एवढा अधिकार कथा श्रवणाचा आहे. जर कृपा प्रभूची असेल तर. भरत विसरला भरत पण, हनुमान विसरला हनुमंत पण, दोघास नाठवे दोन्ही पण, तटस्थ पूर्ण श्रीराम. अहो दोघास नाठवे दोन्ही पण, कारण दोन्ही सुद्धा राम झाले. होय, सकाराम असो, तुकाराम असो, कोंडीराम असो, सीताराम असो, कोणताही राम असो, महत्वाचा आहे राम. कोणी भेटलं तर आपण काय म्हणतो? राम रामच ना. सकाराम तुकाराम भेटले तर सकाराम तुकाराम नाही म्हणत. आपण त्या अनुरूपतेचं पालन करतो. या पद्धती आपल्याला संतांनी लावल्यात. या पद्धतीत आपण आपल्याला विसरायचं आहे. आणि आठवावा तो फक्त राम, साठवावा तो फक्त राम, बाकी सगळं विसरावं याती कुळ माझे. हार पूर्ण श्रीरंगा वाचोनी अणुनेने, दोघे विसरले दोन्ही पण, वाया करी कोण, बाप कृपाळू रघुनंदन, चैतन्य घा पूर्ण चेतवीर. दोघांनी दोन्हीपणा विसरला. मग समाजाच्या मनात प्रश्न आहे, कार्य आठव करी कोण. त्याच्यासाठी प्रमाणे तुझी चिंता त्यासी, बाप कृपाळू रघुनंदन. अहो चिंता त्यानं करावी, चिंतन आपण करावं. प्रभू चिंता करतात कशी ती ऐका. जीवन कळा सावध केली, प्राणशक्ती पाजारी, इंद्रिया पाठवता झाली, झापडी उघडली नेत्राची. बाप राम कथा ऐकल्या बरोबर भरत कोणत्या स्थितीत आहे? भरता लागली ही ओवी समाधी उत्थानाची आहे. ज्ञानेश्वरीचा अख्खा अध्याय 6 समाधीत जायचं शिकवतो. आणि त्या समाधीत रामायणाच्या 10 ओव्या ऐकल्या बरोबर जातो. दोन्हीतला फरक लक्षात आला का? आणि समाधीत गेलेला भरत बाहेर काढत असताना काय झालेलं आहे? जीवन कळा सावध झाली, प्राणशक्ती परिचारली, प्राणशक्ती इंद्रिया पाठवता झाली. जी प्राणशक्ती आत्म इंद्रियाशी केंद्रित झाली होती ती पुन्हा बाह्यवृत्तीत जागृत होते. आणि जागृत होत असताना मनाची बुद्धीची काय स्थिती आहे पुढच्या ओव्यात. चित्त चेतने ते धरीत, मन पूर्व संकल्प ठवीत, बुद्धी नित्य यात्यांगीकारीत, राम कार्यार्थ साधावया. चिंतनात असलेलं चित्त चेतनेचा स्वीकार करू लागले. चित्त चेतने ते मनाचा धर्म आहे संकल्प विकल्प. मन पूर्व संकल्प आणि बुद्धीचा विषय आहे बुद्धी निश्चय. बरोबर आहे. बुद्धी निश्चय करू लागली कशाचा? राम कार्यार्थ साधावया. बोला सावध भय, मन झालं काय, उगाची येत तटस्थाहेब, आठवणून स्वामी तारा. अचानक सावध झाले
काय झालं विचार करता करू पाहे बुटाला भरत घातले लोटांगण. माझा सनातन करिता पूर्ण केवी प्रायण करू पासे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमानजी उड्डाण करतात तेवढ्या तापुलिया हिता जो असे जागता. कारण कसं आहे राम भक्त जातात त्याच्या आधी सेवा घडली पाहिजे बरं. ज्याच्या जिंदगीत राम भक्ताची सेवा नाही त्याच्या जिंदगीचा धिक्कार असतो. बरोबर आहे. मी सांगत नाही इथून पुढच्या 15-20 ओव्या नाथ महाराज धिक्कारच करणार आहेत. स्वधर्माच्या ओव्यात हनुमानजी जात असताना भरतजी पायाला लागले आणि काय विनंती करतात. भोजन करावे येथे तीर्थ प्रसाद द्यावा माते. उपेक्षुन अर्थात तुझे चिंत चित्ते कृपारो. होय. शक्तीतला भरत म्हणजे भारत बर का. शक्तीतला भरत म्हणजे आणि भारतातल्या प्रत्येक गावातनं विचार केला पाहिजे आपल्या गावात कोण आलेलं आहे हनुमंतराय. मग रोज भोजन करण्या अगोदर हनुमंताला नैवेद्य दाखवला म्हणजे तो तीर्थ प्रसाद आहे. बरोबर. भोजन करावे येथे तीर्थ प्रसाद द्यावा. तुमच्या तीर्थ प्रसादाची अर्थ भावना या अर्थ भावनेची उपेक्षा करू नका. कारण जीवनामध्ये अपेक्षा संतांच्या चरण तीर्थाची असावे. आणि सर्वांना विनंती आहे मायबाप जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसानं 24 तासातून एकदा तरी हनुमंताच्या मंदिरावर आलं पाहिजे. आमची वाचक सूचक निष्ठेनं रामायण चालवतात. प्रत्येक घरचा एक तरी माणूस रामायणाला आला पाहिजे. त्यांचा उत्साह वाढवणं गरजेचं आहे. अहो 1 रुपया त्यांना कोणी देतं का वर्षभर रामायण चालवतात. कोणी त्यांचा सत्कार तरी करतं का. काहीच नसताना निष्ठेनं चालवतात जडाळगावची सुद्धा. त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुंडलिक वरदे हरिहर ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. वाचक सूचक नाथाना चला उठा. राम महाराज.